नमस्कार. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या गीताज ड्रीम किचन या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. तर आज मी पनीरची क्रंची अशी रेसिपी बनवणार आहे. तर आज आपण पनीर पॉपकॉर्न बनवणार आहोत. तर इथे मी थोडं लाल मिरची पावडर घेतलेली आहे, त्याच्यानंतर थोडी हळद घेतलेली आहे, त्याच्यानंतर इथे मी थोडं चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. लाल मिरची पावडर, हळद आणि चवीनुसार मीठ ॲड करून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी आलं लसणाची पेस्ट घेणार आहे. तर इथे मी आलं आणि लसूण बारीक ठेचून घेतलेली आहे, एकदम बारीक असं करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला थोडं पाणी ओतायचं आहे. थोडं पाणी ओतल्यानंतर आपल्याला आधी मसाले आणि आलं लसणाची पेस्ट एकदम छान मिक्स करून घ्यायची आहे. तर मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये पनीरचे तुकडे ॲड करायचे आहेत. तर इथे मी पनीर कापून घेतलेले आहेत आणि त्याचे तुकडे मी ह्या मसाल्यांमध्ये घेतलेले आहेत आणि आपल्याला ते पूर्ण मसाल्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता की सर्व पनीरचे तुकडे मसाल्यामध्ये छान मिक्स झालेले आहेत आणि आपल्याला हे 30 मिनिटासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे मॅरिनेट होण्यासाठी. तर पनीर 30 मिनिटं मॅरिनेट करण्यासाठी आपण ठेवून दिलेलं आहे. तर इथे मी आता मैदा घेतलेला आहे. तर इथे मी 2 चमचे मैदा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडं पाणी ओतायचं आहे. आपल्याला हे बॅटर एकदम पातळ असं नाही बनवायचं आहे, नॉर्मल बऱ्यापैकी जाड असं बनवायचं आहे. कारण आपल्याला ह्याच्यामध्ये पनीरचे जे तुकडे आपण घेतलेले आहेत ते आपल्याला ह्याच्यामध्ये डीप करून घ्यायचे आहेत. सो आपल्याला हे छान जाड असं बनवून घ्यायचं आहे. तर इकडे 30 मिनिटंसुद्धा झालेली आहेत आणि इकडे आपले क्यूबसुद्धा छान मॅरिनेट झालेले आहेत. तर आपल्याला ते ब्रेड क्रम्समध्ये ॲड करून घ्यायचे आहेत. म्हणजे आधी आपल्याला ते मैद्याच्या बॅटरमध्ये डीप करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ते ब्रेड क्रम्समध्ये ॲड करून घ्यायचे आहेत. हे ब्रेड क्रम्स मी घरीच बनवलेलं आहे. खूप सिंपल आणि सोप्या पद्धतीने हे लगेच बनतं. तर हे मी कसं बनवलेलं आहे ती सुद्धा रेसिपी मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की अपलोड करेन. जर तुमच्याकडे ब्रेड क्रम्स नसतील तर मग तुम्ही काय कराल, तर त्यासाठी ही मी व्हिडिओ अपलोड करणार आहे. तर तुम्ही नक्की बघा की घरच्या घरी ब्रेड क्रम्स कसं बनवायचं. तर इकडे आता आपल्या सर्व पनीरला छान तुकड्यांना कोटिंग करून झालेलं आहे. आपल्याला ते ब्रेड क्रम्समध्ये छान कोटिंग करून घ्यायचं आहे. कोटिंग करून झाल्यानंतर आपल्याला 30 मिनटं त्यांना तसं साईडला ठेवून द्यायचं आहे, म्हणजे ते छान सेट होतील. 30 मिनटं ते छान सेट झाल्यानंतर आपल्याला तेलामध्ये छान डीप फ्राय करून घ्यायचं आहे त्यांना. तर इथे मी तेल छान गरम करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी आता पनीर ॲड केलेलं आहे. तर आपल्याला ते छान फ्राय करून घ्यायचे आहेत, म्हणजे त्याला छान गोल्डन ब्राऊन असा नॉर्मल कलर यायला हवा आणि ते छान क्रंची क्रिस्पी असे व्हायला हवे. तर आपल्याला ते छान तळून घ्यायचे आहेत तेलामध्ये. तर इथे तुम्ही बघू शकता की आपले क्यूब्स छान फ्राय झालेले आहे. तर इथे आपले पनीर छान क्रिस्पी आणि क्रंची असे फ्राय झालेले आहे. तुम्ही बघू शकता कोटिंगसुद्धा छान झालेले आहे. तर इथे आपले पनीरचे मस्त क्रंची क्रिस्पी असे पनीर पॉपकॉर्न तयार झालेले आहेत. खूप छान दिसत आहेत आणि छान क्रिस्पी झाले होते. तुम्ही हे टोमॅटो सॉससोबतसुद्धा खाऊ शकता किंवा असेसुद्धा खाऊ शकता. खूप छान लागतात आणि आपण ह्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट ॲड केलेली आहे, त्याच्यामुळे चवीला अजूनच खूप छान लागत आहेत. सो तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने पनीर पॉपकॉर्न नक्की ट्राय करून बघा. तर इथे मी तुम्हाला ते तोडूनसुद्धा दाखवते. तुम्ही बघू शकता पनीर आपला छान सॉफ्ट आहे आतमध्ये आणि बाहेरनं छान क्रंची क्रिस्पी असं झालेला आहे. सो तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने पनीर पॉपकॉर्न रेसिपी नक्की ट्राय करून बघा. भेटत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.